आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, आपला हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत खूप सुंदर होणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहीत होणार आहे, केसापासून तर नखापर्यंत हिरोच्या बाबतीत। ठीक आहे, आपल्याला हिरो बनायचं असेल, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल, कुठलाही मॉडेल असो, सिंगर असो, डान्सर असो, म्हणजे जायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला काय करावं लागेल? अगोदर येतो मी हिरो म्हणजे काय। हिरो म्हणजे एक आपल्यामध्ये एक जिवंत असलेला एक मनुष्य, म्हणजे आपल्याला एक गिरगिटसारखा रंग बदलवणं, म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, एक म्हण ऐकली असेल, त्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं। एक अभिनय करावा लागतो। एखादा डायरेक्टरने आपल्याला एखादा डायलॉग किंवा एखादा सांगितलं की सीन दिला, त्या सीनमध्ये आपल्याला काय करावं लागते, आत्मसात व्हावं लागते, तिच्यामध्ये घुसावं लागते। म्हणजे आता एखादा मी म्हटलं अमिताभ बच्चनचा एक सीन करून दाखवतो, तुम्हाला स्वतःच्या अंगामध्ये अमिताभ बच्चन आणावं लागेल, तेव्हा तो तुम्ही सीन करून दाखवू शकता, नाहीतर नाही। ठीक आहे, अभिनेता म्हणजे अभिनय करणे, ॲक्टर म्हणजे अभिनय करणे। ठीक आहे, तर त्या माणसाला आता अभिनय करायचा आहे, हिरो बनायचा आहे, तर काय करावे? तर तुम्हाला अगोदर तुमच्या स्किलमध्ये डेव्हलपमेंट करावं लागेल अगोदर। कारण की डेव्हलपमेंट कसं करू शकता आपण, स्वतःच्यामध्ये बदल कसे करू शकता, हे मी तुम्हाला सांगत आहे। माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ऐकाल तर तुम्ही हिरो बनू शकाल। तर जे गरीब मुलं आहे, माझा व्हिडिओ बघत असेल, कोणी आर्टिस्ट माझा व्हिडिओ बघत असेल, त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहते आणि तुम्हाला हिरोच्या गोष्टी, मॉडेलिंगच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मिळतील। ठीक आहे, व्हिडिओ स्टार्ट करतो आता। तर मित्रांनो, हिरोला अगोदर बनण्यासाठी अगोदर त्याच्यामध्ये स्किल कुठल्या गोष्टी असायला पाहिजे, बोलणं कोण्या पद्धतीचं असायला हवं। हिरोनी अगोदर कॉफी करावी। आपण जे पण काही करायला बसतो, एखादा डायलॉग बोलायचा आहे, तर त्याने आरशामध्ये स्वतःला बघायचं आणि कोण्या पद्धतीनं करू शकतो तो स्वतःला निहारायचं। कारण की 9 रस, तसे तर 11 रस आले आहे, तर 9 रस अगोदर 9 रस होते, आता 11 रस आलेले आहे। 11 रसाची माहिती करून घेणे हे आवश्यक आहे। आणि कुठला पण हिरो कोणालाही बनवायचा असेल, तर त्याने अगोदर 9 रस माहीत करून घ्यावे। स्वतःची स्किल म्हणजे त्याचा हावभाव, डोळ्यासंग बोलणे, चेहऱ्याचे हावभाव, हसणं बहुत प्रकारचे असतात, रडणे लई बहुत प्रकारचे असतात। ठीक आहे, रडणे 9 प्रकारचे असतात, हसणे 9 प्रकारचे असतात। ठीक आहे, अशा प्रकारचे 9 रस म्हणतात त्याला। तर आणि बॉडी केल्यावर हिरो बनत नाही, लक्षात ठेवा। बॉडी ही हिरोसाठी आहे नाही तशी। ठीक आहे, त्याच्यामध्ये हिरो बनण्यासाठी स्किल लागतात, बॉडी लँग्वेज लागतं, माणूस कसा बोलतो, ठीक आहे, त्याचे हावभाव, चेहऱ्याचे हावभाव, ठीक आहे, तर लागतात हिरो बनण्यासाठी। खूप लोक जिममध्ये जातात, पैसा वेस्ट करतात, क्लासेस करतात। क्लास करायची गरज नाही, मी मोफत तुम्हाला ज्ञान देतो। आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करत राहा, मी मोफत तुम्हाला। आणि कॉमेंटमध्ये सांगा मला तुम्हाला कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे हिरो बनण्यासाठी, हिरोबद्दल कुठल्या गोष्टी पाहिजे, तुम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तुम्हाला। ठीक आहे, तर अगोदर स्किल सांगितलं तुम्हाला, 9 रस, आपल्या शरीराबद्दल हावभाव हे चेंज करावं लागेल तुम्हाला, बोलण्याची पद्धत चेंज करावं लागेल। ठीक आहे, बघण्याचा दृष्टिकोन चेंज करावा लागेल, पुस्तकं जास्त वाचत चला, कारण की तुम्हाला जास्त लँग्वेज, चांगल्या पद्धतीने लँग्वेज बोलता येईल, चांगल्या पद्धतीनं बोलता येईल, प्रेझेंटेशन चांगलं करता येईल, तर तुम्ही सिलेक्ट होऊ शकता। आणि चलण्याचा दृष्टिकोन तुमचा, चलायचं कसं हे पण आर्टिस्टमध्ये असलं पाहिजे। बॉडीचं असं काही नाही, तुम्ही स्वतः बॉडी करून बनवू शकता या नाही बनवू शकत, त्याला हिरोमध्ये काहीच इंटरफेअर केलं जात नाही। आणि एक म्हणजे तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता, आपण गरिबाचा मुलगा क्लासेस जॉईन करू शकत नाही। ठीक आहे, तर तुम्ही माझा व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता। मी पण तुमच्यासारखाच एक मुलगा होतो, मला पण माझे स्वप्न होते, मी माझे स्वप्न पूर्ण केले। स्वतः मी डायरेक्टर आहे, आर्टिस्ट आहे, स्वतःचे अल्बम आहे माझे। तर मग मी तुम्हाला ते सांगत आहे की तुम्ही स्वतःच करिअर करू शकता, तुम्हाला मुंबईला जायची गरज नाही, तुम्ही स्वतः करू शकता। एका डायरेक्टरचा नंबर घेऊन त्याच्याशी बोलू शकता, किंवा तुम्ही आजकाल असं निघत आहे की ऑडिशन फ्रीमध्ये होत आहे,
आजकाल कोणी पण लोक अल्बममध्ये काम करत आहे, तुम्ही पण करू शकता. पण माझं म्हणणं का प्रोफेशनल तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला आर्टिस्ट कार्डची पण गरज आहे. तर माझा दुसरा तो व्हिडिओ मी आर्टिस्ट कार्डवर बनवून घेईल. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या असणं अशक्य आहे. बघण्याचा दृष्टिकोन, बोलण्याचा दृष्टिकोन, तुम्ही बोलता कसे, चालता कसे, बघण्याचा दृष्टिकोन. ठीक आहे. आणि तुमची हेअरस्टाईल, राहण्याचं तुमचं दृष्टिकोन कसा आहे, तुम्ही कसे राहता, कसे बोलता, कसे चालता, कसे, ह्या सगळ्या गोष्टी काय आहे तुम्हाला कॉपीराइट करावं लागेल. माझं असं म्हणणं आहे कॉपीराइट करू नका, पण अगोदर स्टार्टिंगला तुम्हाला कॉपीराइट करावं लागेल. कारण की सलमान खान सारखं तुम्हाला करायचं असेल, अजय देवगण सारखं करायचं असेल किंवा संजय दत्त सारखं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण अगोदर तुम्हाला स्टार्टिंग कॉपीराइटमध्येच करावं लागेल. तेव्हा मग तुम्ही स्वतःची स्किल तुम्हाला समजता येईल. आणि डायलॉग कोण्या पद्धतीनं बोलायचे असतात, की एखादा डायरेक्टर तुम्हाला डायलॉग देतो बोलायला, तो कोण्या पद्धतीनं बोलायचा, काय पद्धतीनं बोलायचा. कारण की उदाहरणार्थ गोविंदा हा जो व्यक्ती, एकमेव असा व्यक्ती आहे बॉलिवूड इंडस्ट्रीमधला का स्वतः हा कॉपीराइट मारत नव्हतो. तो हिरोचा कोण्याच कॉपीराइट मारत नाही. तो काय करतो, मार्केटमध्ये जातो, एखादा व्यक्ती दिसला त्या व्यक्तीचं कॉपीराइट करतो तो. ठीक आहे. तो व्यक्ती जन्माला आणतो स्वतःच्या अंदर, तेव्हा तो कुठले तिचे बघा, तुम्हाला त्याचे एवढे मोठे सिनेमे बघा, त्याच्यामध्ये तो स्वतः डायरेक्टर त्याला सांगत नाही की तू हा रोल कर म्हणून, तो स्वतः सांगतो त्याला. आणि स्वतःचं जे एखादा सिनेमाचा नाव असेल तो, कारण की गोविंदा हा व्यक्ती असा व्यक्ती आहे, आर्टिस्ट आहे, की त्या व्यक्ती त्याला बोलण्याचा शब्द नाही माझ्याकडे, एवढा चांगला आर्टिस्ट आहे गोविंदा. आणि त्या व्यक्तीला सल्यूट आहे माझा. आणि माझं असं म्हणणं आहे की गोविंदाचे सिनेमे बघत चला, कारण की त्याच्यामध्ये तो त्याची स्किल, बोलण्याची स्किल, बघण्याची स्किल, हावभाव, त्याचे चेहऱ्याचे हावभाव, आणि एखादा व्यक्ती तो जिवंत शरीरामध्ये कसा करतो, हर एक सिनेमे त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्व गोष्टी सांगून देईल मी तुम्हाला, कुठल्या गोष्टी लागतात अजून. आर्टिस्ट कार्डबद्दल मी तुम्हाला पुढची व्हिडिओ देऊन देईल, उद्याला येऊन जाईल माझी व्हिडिओ. ठीक आहे.